सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू गौरी गणपती शॉपिंग व्लॉग. हा 15 ऑगस्टचा व्लॉग आहे आणि या दिवशी मी कॉलेजला गेले होते. आमच्या कॉलेजमध्ये फ्लॅग होस्टिंग होतं तर, आणि मग तिथे ARSC नावाचा क्लब आहे आमच्या कॉलेजमध्ये. त्यांनी एक ऑटोनॉमस ड्रोन असा डिझाईन केला होता, तो ड्रोन शो पण होता. तुम्हाला झाडाच्या मागे दिसतच असेल की तो ड्रोन एक ट्राय कलरचा फॉग डिस्पर्स करत आहे. तर तो शो होता. आणि मग त्या दिवशी असा थोडाफार हलका पाऊस वगैरे पण चालू होता. आणि मग तो सगळा प्रोग्राम झाल्यानंतर मी हॉस्टेलला आले, थोडं रेस्ट वगैरे केला आणि त्यानंतर मी आणि माझी फ्रेंड गौरी गणपतीच्या शॉपिंगला निघालो. या दिवशी प्रचंड गर्दी होती. इतकी गर्दी होती की आम्हाला बसमधून अर्ध्या रस्त्यातच उतरावं लागलं आणि आम्हाला पायी चालत जावं लागलं शॉपिंगला. आणि तुम्ही बघू शकता, आम्ही शनिवार वाड्याजवळ उतरलो होतो. तिथे पण फ्लॅग होस्टिंगचा प्रोग्राम होत असतो. आणि तुम्ही गर्दी पण बघू शकता की गर्दी किती होती. आणि मग सुंदर गणपती बाप्पांच्या मूर्त्या अशा विकायला आल्या होत्या आणि इथे दहीहंडीचं डेकोरेशन चालू होतं. आणि मग आम्ही दगडूशेठ बाप्पांचे बाहेरूनच दर्शन घेतले. ऑपरेशन सिंदूरवर डेकोरेशन डेडिकेटेड होतं 15 ऑगस्टचं. आणि हे गणपतीचं आहे जे पद्मनाभम स्वामीवर डेकोरेशन डेडिकेटेड आहे. त्या बाजूला जी लाईन जाते तिथून आम्ही आतमध्ये गेलो आणि तिथे अशा खूप सुंदर फुलांच्या माळा विकायला होत्या. त्यांनी आधी 250 रुपये जोडी म्हटलं होतं, पण तुम्ही बार्गेन करून त्या कमी करू शकता. जसं मी तर 150 रुपयाची जोडी आणली आहे. आणि मग त्यानंतर तिथे बरंच काही असे डेकोरेटिव्ह आर्टिकल्स खूप सुंदर सुंदर सजावटीसाठी होते विकायला. मेक शुअर करा की तुमची बार्गेनिंग स्किल्स खूप चांगली असली पाहिजे, जेणेकरून तुमचाच फायदा होईल. आणि मग इथे काही खूप सुंदर सुंदर रिअल फ्लावर्सचे पण शॉप होते. खूप सुंदर सुंदर फुलं होते, सूर्यफुलं, गुलाब हे ते. तिथे खूप सुंदर सुंदर अशी हार पण होते. जर तुम्हाला कुठल्या इव्हेंटसाठी लागत असेल गणपती वगैरेमध्ये तर घेऊ शकता. आणि इथे हे सुरेश नॉवेल्टीज म्हणून तुळशीबागच्या पहिल्याच गल्लीत शॉप आहे. आणि जवळपास पहिल्या 2-3 दुकानामध्येच हे दुकान येतं. तर इथे इतके सुंदर ज्वेलरी आर्टिकल्स होते आणि तुम्ही गर्दी बघू शकता की त्या दुकानात खूप गर्दी होती. आणि तुम्हाला हे रिझनेबल प्राईसमध्ये खूप सुंदर सुंदर ज्वेलरी देतील. आणि यांच्या दुकानात दरवर्षीच काहीतरी वेगळं कलेक्शन असतं. तर मी इथून सगळी माझी गौराईची शॉपिंग केली, गणपती बाप्पासाठी पण शॉपिंग केली आहे. आणि मग तुम्ही इथे बघू शकता की खूप सुंदर असे ज्वेलरी आर्टिकल्स होते. तुम्हाला माझ्या एका पुढच्या हॉलमध्ये दिसेलच की मी काय काय शॉपिंग करून आणलं आहे. आणि मग इथे गौरीचे खूप सुंदर सुंदर मुखवट्यांचे पण खूप होलसेल शॉप्स होते. आणि मग तुम्ही इथे गर्दी बघू शकता. त्यानंतर आम्ही राम मंदिराच्या गल्लीमध्ये गेलो आतमध्ये. तिथे एक पितळ तांब्याची शॉप होती आणि तिथे हे महालक्ष्मीचे मुखवटे विकायला होते, जे मी घेतले आणि जे तुम्हाला माहितीच पडेल माझ्या नवरात्रीच्या व्लॉगमध्ये की मी हे कुठे यूज केलं आहे. आणि तिथे आतमध्ये पण बरेचसे असे दुकानं होते, जसे अमरावतीचे मुखवटे, पुणेरी मुखवटे, असे बरेचसे वेगळ्या वेगळ्या रिजनचे असे मुखवटे तिथे होते. की आमच्या अमरावतीचे पण मुखवटे इथे पण इतके फेमस आहे, तर चांगली गोष्ट आहे. आणि मग तुम्हाला अमरावतीच्या विदर्भाच्या महालक्ष्म्या बघायलाच मिळतील गणपतीच्या, त्याचा पण व्लॉग येईलच, तर तुम्ही तो पण नक्की बघा. आणि मग त्यानंतर आम्ही इथे राम मंदिराच्या परिसरात गेलो. राम मंदिराचं पण परिसरात बरेचसे शॉप्स आहे. जर तुम्हाला कुठे ते छोटे छोटे आर्टिकल्स असते, बाहुल्या वगैरे असतात, जर तुम्हाला ते सजावटीसाठी लागतील तर तुम्ही या परिसरात जाऊन एकदा बघू शकता. तर राम मंदिराच्या अपोजिटच एक शॉप आहे, त्याचं नाव पुढे दिलं आहे. तर तिथे खूप छोटे छोटे अशा बाहुल्या होत्या, खूप सगळे आर्टिकल्स होते, जातं, पाटा, वरवंटा, खलबत्ता वगैरे, चूल वगैरे, भातकुलीची खेळणी आपण म्हणू शकतो. आणि घर, बैलगाडी, बस, ऑटो, असे छोटे छोटे जे देखावे आपल्याला करायचे असतात ते सगळे इथे सामान अवेलेबल होतं. आणि इथे बरेचसे असे वारकरीचा देखावा, काम करणाऱ्या बाया, बैलगाडी किंवा नवरदेवाची वरात जी असते, भजन मंडळी आणि मंगळागौरीचे देखावे, छोटे छोटे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या वगैरे त्या सगळ्याच होत्या. आणि जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे जाऊन नक्की एकदा बघा. आणि ओम व्हेरायटी स्टोअर्स असं या दुकानाचं नाव आहे, राम मंदिराच्या एक्झॅक्ट अपोजिट. आणि मग इथे या एरियामध्ये पूर्ण असे तुम्हाला कुठली देवाची वगैरे भांडी लागत असेल तर तुम्ही इथे जाऊन नक्की चेकआउट करा. प्रत्येक दुकानातलं काहीतरी वेगळं आणि सुंदर असं कलेक्शन तिथे होतं, खूप सुंदर सुंदर समया वगैरे. आणि तिथून असं बाहेर निघालं ना की त्या साईडला पण परत अशा खूप सुंदर मूर्त्या, MDFच्या पण इथे मूर्त्या, काही पीसेस असे अवेलेबल होते.
आणि मग मंडई मेट्रो स्टेशनजवळ एका आजीच्या स्टॉलवरून मी काही इथून टोपल्या विकत घेतल्या होत्या. तर तिथे पण खूप सुंदर अशा टोपल्या ठेवलेल्या होत्या. वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला प्रसाद ठेवायसाठी, स्वीट्स ठेवायसाठी काही लागत असेल तर तुम्ही तिथे नक्की चेकआउट करू शकता. आणि इथे गोकुळाष्टमीसाठी वेगळं खूप सुंदर असे मटके पण विकत आले होते. आणि मग तिथून आम्ही रविवार पेठेत गेलो. पद्मावती ज्वेलर्स नावाचं शॉप आहे, इथून पण थोडीफार काहीतरी शॉपिंग केली आम्ही. आज अपकमिंग गणपती व्लॉग्स, महालक्ष्मी व्लॉग्स, नवरात्री व्लॉग्ससाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.